नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेणार आहोत न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून. सुरुवातीला देशमुखांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातील 9 बातम्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक. नरखेडच्या सभेतून परतत असताना हल्ला. 4 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. गाडीवर झालेला हल्ला भाजपच्या लोकांनी केलाय. हल्ल्यानंतर अनिल देशमुखांचा भाजपवर आरोप. देशमुखांकडून सहानुभूतीचा स्टंट. स्वतः दगडफेक करून पूर्वनियोजित कट. भाजपनं आरोप फेटाळले. अनिल देशमुखांवरील हल्ला निषेधार्ह. मतदारसंघात देशमुखांना प्रतिसाद मिळतोय. हे काही प्रवृत्तींना सहन होत नाही. सत्ताधाऱ्यांनी हल्ल्याला बनाव असं म्हणत निर्लज्जपणाचा कळस गाठलाय. शरद पवारांची टीका. अनिल देशमुखांवरील हल्ल्याची घटना संशयास्पद. अनिल देशमुखांवरील हल्ला ही फेक दगडफेक. अनिल देशमुखांवरील हल्ल्यावर परिणय फुके यांची प्रतिक्रिया. गृहमंत्री फडणवीसांच्या नागपुरात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर भ्याड खुनी हल्ला. यावर आपली काय प्रतिक्रिया आहे? ट्विट करत संजय राऊतांना फडणवीसांना सवाल. अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर काटोलमधील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक. काटोल पोलीस ठाण्याबाहेर पवार गटाचा ठिय्या. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी. अनिल देशमुखांवरील हल्ल्याची सखोल चौकशी करणार. नागपूर ग्रामीणचे पोलिसांची माहिती. पोलिसांचा बंदोबस्तही वाढवला. माजी गृहमंत्र्यावर असा हल्ला होणं ही निंदनीय गोष्ट. ही स्टंटबाजी असेल तर चौकशी करावी. विकास ठाकरेंचं भाजपला आव्हान. अनिल देशमुख राज्यातील प्रामाणिक आणि कर्तृत्ववान नेते. त्यांच्यावरील हल्लेखोरांना तत्काळ अटक करा. सचिन खरात यांची मागणी.